नमस्कार मैत्रिणींनो, आज रविवारचा दिवस सुट्टीचा. रिझल्टही लागलेला होता, नंबरही छान मिळवलेला होता. मग पप्पांनाही त्याच्या सुट्टी होती मुलांच्या. मग म्हणलं चला कुठंतरी बाहेर फिरायला जाऊ. न बघितलेलं ठिकाण बघायला जाऊ म्हटलं होतं, पण ज्याची इच्छा की आपण प्राणी संग्रहालय, प्राणी बघू, हे करू, आणखी एकदा बघू, माहिती घ्यायची आहे मला, आणखी एकदा बघायचं आहे. मग चला म्हटलं. स्टेशनला आलो. दुपारची गर्दी खूप होती स्टेशनला. पोलीस भरतीचा लेखी पेपर होता, त्यामुळे ना ट्रेनलाही भरपूर गर्दी. आणि रविवारचा सुट्टीचा दिवस, ब्लॉक, रेल्वे कमी, त्यामुळे गर्दी. 1-2 गाड्या सोडल्यानंतर आम्ही CST ठाणे टू CST गाडी पकडली आणि भायखळ्याला उतरलो. भायखळ्याला काही गर्दी नव्हती, शांत होतं. 1-2च प्रवासी दिसत होते, बाकी सर्व रिकामं स्टेशन होतं, त्यामुळे जरा बरं वाटलं. तिथं आम्हाला पोचायला 3-3:30 वाजल्या होत्या. हे आहे, आम्ही आलो थोडंसं चालून. पुढे आल्यानंतर हे आहे जिजाबाई भोसले वनस्पती आणि प्राणी संग्रह उद्यान. सुरुवातीलाच असे वेगवेगळ्या प्रकारची झाडं, फुलं, फळं, चाफ्याचे वेगळे प्रकार. हे फणसाचं झाड आणि फणस नारळासारखे किती लागलेले आहेत. आणि हे आहे तोप. आणि ह्याला ना 50 रुपये एंट्री फी आहे. पाण्याची बॉटल, प्लॅस्टिक काही आत घेऊन जाऊ देत नाहीत, बाहेरच ठेवावं लागतं. आणि त्यामुळे हे गार्डन एवढं सुंदर स्वच्छ आहे ना की बस. मुलांना म्हणजे वेळ भरपूर असं खेळण्यासारखं, बघण्यासारखं, शिकण्यासारखं आहे. मुलांना निसर्गाच्या सानिध्यात गेलं ना खूप आनंदी आणि खुश राहतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे त्यांना अनुभव येतात, स्वतः अनुभवातून शिकतात. अशा प्रकारे वेगवेगळे प्राणी आहेत. प्राण्याच्या एंट्रीलाच अगोदर त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे. त्याच्या पायाच्या ठशापासून पूर्ण माहिती आहे. हे आहे अस्वल. मोगली कार्टूनचे हे वेगवेगळे तिथं पुतळे तयार केले, तिथेही फोटो छान काढता येतात. ह्या अस्वलासाठी पाणी आणि त्याला निवारावर चढण्यासाठी, उतरण्यासाठी, जंगलात त्याचं राहण्यासाठी गुहा कशी असते तसं ते बनवलेलं आहे. हे परत गुहा आपण बोगद्यातून चालल्यासारखं आहे. आर्टिफिशियल झाड आहे आणि त्याच्यावरती ओरिजिनल वेल आहे. आणि आपल्याला असं एकदम छान असं डेकोरेशन केले. असं जागोजागी आपल्याला बोर्ड दिसतात आणि त्याच्यावर आपल्याला माहिती दिलेली आहे की कुठल्या बाजूला कुठला प्राणी, पक्षी आहे, काय आता तिकडे गेल्यानंतर काय तुम्ही बघणार आहे, त्याची माहिती अगोदरच आपल्याला दिली असते. त्यामुळे समजतं की आपण आता काय बघणार. मुलांनी अगोदरच आपल्याला कल्पना देत होती. हे वाघ आहे. वाघ आपण सकाळी लवकर आलो, ऊन होतं भरपूर. उन्हाच्या वेळेला बाहेर वाघ येत नाही आणि आपल्याला त्याचं दर्शन होत नाही. पण आम्हाला 4 वाजले होते, 3:30-4. त्यावेळेस वाघ बाहेर आला होता. आणि बाहेर आल्यानंतर जणू काय एखादा क्रिकेटर मैदानात उतरला आहे त्याप्रमाणे सर्वजण जल्लोष करत होते. गार्डनमध्ये भरपूर गर्दी होती. सुट्टीचे दिवस होते, रमजान झालेलं होतं, मुसलमानही भरपूर होते, दुसरे प्रेक्षक भरपूर होते, गर्दी भरपूर होती. वाघाचं दर्शन होणं हे दुर्मिळच गोष्ट आहे. पण आम्हाला एवढं पण छान झालं आणि त्याचं शूटही छान घेता आलं. एखाद्या राजाप्रमाणे तो फिरतोय, त्याचा वावर आहे, त्यालाही तिथं पाण्याची सोय केलेली आहे. त्याला पोहण्यासाठी सुद्धा पाण्याची सोय व्यवस्थित केलेली आहे. हे आहे कैलासपती वृक्ष. त्याचे फूल पण, हे त्याचं फळ आहे. त्याचं फूल पण महादेवाच्या पिंडीवर नागाचा फळा कसा असतो ना तसं त्याचं फूल उमलतं. सुगंधही छान असतो आणि त्याचा आयुर्वेदिकही भरपूर उपयोग आहेत. इथं आहे माकडाचं सेक्शन. काही छोटंसं पिल्लू माकडाचं. सर्कसमध्ये जसं कसरत करतात ना त्याप्रमाणे वेगवेगळे प्रकार खेळ करून खेळत होतं. सर्वांचं आकर्षण तेच होतं. सर्वजण त्याच्याकडेच बघत होते, कॅमेरा शूट करून घेत होते. माणसानं हा मातीशी जोडलं गेलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण हे मुलांना वेळोवेळी अशा ठिकाणी नेलं पाहिजे. त्यांना अनुभवातून, प्रत्यक्ष दर्शनातून शिकवलं गेलं पाहिजे. त्यामुळे मुलंही आनंदी राहतात, ॲक्टिव्ह राहतात, खुश राहतात. आणि खुश राहिले तरी दुसरे का अभ्यास चांगला करतात. हे हिप्पो आहे, म्हणजे पानगेंडा. पुढे आहेत हरिण आणि 12 शिंगी म्हणजे काळवीट. त्यांनाही झरण्यासारखं असं पाणी पिण्याची सोय केलेली आहे.
वाहती नदीसारखं हे केलेलं आहे आणि त्यांना चाराही टाकलेला आहे. चाऱ्यामध्ये त्यांना गाजरही पण कट करून टाकलेलं दिसत होतं. अशा वेगवेगळ्या प्रकारचे हरणं अशी कळप करून बसलेले आहेत. वेगवेगळे झाडं, वनस्पती, फुलं, फुलपाखराचंही उद्यान आहे. पक्ष्याचे वेगवेगळे प्रकार इथे आहेत. पक्ष्याचंही वेगळं म्हणजे वेगळं शिक्षण आहे त्याचं. इथं आलं ना काही शिकून माणूस जाणारच. काय असं रिकाम्या ह्याने जाणार नाही. वेगळे अनुभव, वेगळे झाडं, फुलांचे प्रकार, झाडांचे प्रकार, वनस्पतीचे प्रकार, अगदी साध्या हराळीच्या गवताच्या सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे जाते इथं आहेत. आता ह्या साईडला ना पक्ष्यांचं सेक्शन आहे आणि गार्डन, मुलांना खेळायलाही भरपूर असं ॲक्टिव्हिटी, झोका, घसरगुंडी, खेळ, वेगवेगळ्या प्रकारचे इथं साहित्य आहे त्याचं. आणि बसण्यासाठी गार्डन हे आहे आपल्याला मोठ्या माणसांना, की आपल्याला फिरायचं कंटाळा वेळ जागोजागी बसण्यासाठी आपल्याला टेबल, चेअर आहेत. खाली आपण मातीवर गार्डनमध्ये छान बसू शकतो. राजू प्रत्येक वेळेला विचारत आहे, हे काय आहे, ओ काय आहे. तुम्ही गर्दी बघू शकता. ह्या झाडाला ना वटवाघूळ भरपूर, पानं नाही तेवढे वटवाघूळ. मध्ये गार्डन आहे आणि कडेने झाड आहेत गोल असं, आणि पूर्ण झाडाचं छत असं झाल्यासारखं झालं आणि त्यावर एवढे वटवाघूळ आहेत की बस. आंब्याची, फणसाची झाडं, नारळाची झाडं, क्रिसमस ट्री, भरपूर अशा प्रमाणात इथे वनस्पती पण आहेत. इथे वेगवेगळे ॲक्टर, सिरियलमधले असो, पिक्चरमधले असो, मराठी कलाकार, भरपूर जण येणारे प्रत्येकजण इथे व्हिजिट करतोच. अशा प्रकारे आम्ही हे केलं. थोडेसे खेळली मुलं. नंतर आम्ही ना पेंग्विन बघायला गेलो. पेंग्विन पण खूप छान आहे. त्याचं सेक्शन पूर्ण माहिती ह्या गार्डनमध्ये प्रत्येक गोष्टीची छान दिलेली आहे. आता पेंग्विनची पण माहिती अशी दिली आहे त्यांनी, कुठल्या देशात पेंग्विन आढळतो, किती प्रमाणात आहे, आपल्या देशात कसं आहे, वाघ ही कुठं आहे आढळतो, त्याचं महत्त्व काय, आपल्या देशाचं काय महत्त्व आहे त्याच्यासाठी. अशा प्रत्येक गोष्ट डिटेलमध्ये बोर्डावर असं चार्ट प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात, त्याची माहिती मिळते. हा पेंग्विन कक्ष पूर्ण AC रूम. आतमध्ये गेल्या ना उन्हातून बाहेरून फिरून आले एकदम थंडच होऊन जातं, एकदम स्वर्गसुख मिळतं त्याप्रमाणे. आणि कुठे एंट्री फी नाही, फक्त येतानाच गेटवर एकदाच एंट्री फी भरायची, बाकी काय नाही. पूर्ण एक 1 डे ट्रिप, पूर्ण दिवस आरामात मुलांचं मनसोक्त खेळून आपल्यालाही बसायला जास्त चालायचाही त्रास नाही होता. आरामात आपण पूर्ण एक दिवस छान बघून घेऊ शकतो. एवढी लोक येऊन एकदम स्वच्छ हे असं वेगळ्या देशाचं आपल्याला नकाशे दाखवले, तिथं पेंग्विन आढळतं ही प्रत्येक माहिती दिलेली आहे. एवढी लोक येऊन ही एकदम स्वच्छ क्लीन. आतमध्ये गेल्यानंतर समजणार नाही की आपण गार्डनमध्ये आहो का कुठे आहे. एखाद्या आपण एअरपोर्टवर हे आलो आहेत असं वाटतं. जागोजागी कॅन्टीनची सुविधा आहे. असं नाही की आपण आतमध्ये गेलो आणि हे कासवाचे वेगळे प्रकार, खूप म्हणजे असं माहिती देणारे हे उद्यान आहे. जिजाबाईंचा पुतळा आहे शिवाजी महाराजाबरोबरचा. जागोजागी धबधबे, पाण्याची सोय, पिण्याची पाण्याची थंड सोय आहे आतमध्ये. हे पेंग्विन आहेत आणि सगळे ओरिजिनल नॅचरल आहेत, काय असं पुतळे वगैरे कशाचे नाहीत. हे पाणी आणि थंड एकदम AC सारखं अशा प्रकारे केलेलं आहे. आम्ही पक्ष्यांकडे नाही बघायला गेलो, वेळ झाला होता, पुढे आणखी जायचं होतं, मग आम्ही तिथून बाहेर पडलो. अजून पुढचा प्रवास तुम्हाला दाखवायचा आहे, तर भेटूया आपण आता पुढच्या एका व्हिडिओसोबत पुढच्या प्रवासात. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ कुठून पाहता हे नक्की सांगा. मुंबईला आल्यानंतर एकदा कुठं फिरायचं असा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नक्की एकदा भेट द्या, व्हिजिट करा. तुम्ही इथं व्हिजिट केलं तर भरपूर असं काहीतरी घेऊन जाल याची खात्री आहे. भरपूर शिकण्यासारखं काही ते आहे.
चला तर मग भेटूया पुन्हा आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण आता बघूया पुढचा प्रवास पुढच्या व्हिडिओमध्ये.